पवित्र विधान करने वाले थे, वचन की सेवा को उनके हाथों में लेते। इस पूरे अध्याय में आपने 2 पॉइंट इस साल के लिए कहा है, इसलिए मेरे पिता इन्हें आशीषित करना, ध्यान से वचन सुनने के लिए मदद करना, जो सुनेंगे साल भर क्या उनके आखिरी सांस तक याद रहने के लिए मदद करना। तो उन्हें बहुत सामर्थ्य करने वाला है, लेकिन अहंकारी नहीं बना। इसलिए मेरे पिता इन्हें कुछ सहायता करना, ये मेरी खास विनती। वचन समझकर आज्ञा पालन करने के लिए मदद करना, यीशु के नाम से। प्रियो, आज हम देखते हैं उजिया राजा के विषय। आणि प्रियांनो, आज आपण बघत आहोत उजिया राजाबद्दल। उजिया नाम का अर्थ है परमेश्वर मेरी ताकत, आणि उजिया नावाचा अर्थ आहे देव माझी शक्ती। मेरी ताकत याह है आणि माझी शक्ती याह आहे। उसके मीनिंग है, उजिया नाम का जो मीनिंग है, आणि उजिया नावाचा जो अर्थ आहे, तो उसके नाम का मीनिंग है परमेश्वर मेरी ताकत है। आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे परमेश्वर माझी शक्ती आहे। 52 इयर्स पर इस्राइल के देश में राज्य किया, आणि 52 वर्ष त्यांनी इस्रायलवर राज्य केलं। और यीशु के पहले 1815 से लेके काल तक उसने राज्य किया। आणि 815 ईसा पूर्व त्यांनी येशू याच्या अगोदर राज्य केलं। आमास का लड़का है ये, आमासाचा मुलगा और आहे। अगर इसको राजाओं में गिनती करेंगे तो ये 10वां राजा है। आणि जर राजांमध्ये जर त्याची मोजणी करण्यात आली तर तो 10वा राजा आहे। तो हमें यहाँ 2 बातें प्रभु हमें यहाँ सिखाता है। आणि 2 गोष्टी इथे देव आपल्याला शिकवतात। सबसे पहला पॉइंट परमेश्वर हमें सिखाता है, आणि सर्वात पहिला मुद्दा देव आपल्याला इथे शिकवतो कि उसने जो 26 अध्याय का जो हम 4 और 5 पढ़ेंगे, आणि 26 अध्यायाचं 4 आणि 5वं वचन जर आपण वाचलं, त्याचा पाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करील। उसने जो परमेश्वर के नजर में जो सही था वही उसने किया। देवाचे दृष्टांत जाणणारा जकरिया त्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे। जकरिया के अधीन रहकर, जकरिया उस काल का याजक था, उस काल के अधीन रहकर उसने क्या किया, परमेश्वर को वो ढूंढने लगा, परमेश्वर की उसने खोज की, परमेश्वर के पीछे लगा, परमेश्वर में मगन हुआ। इसीलिए देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले। जब तक वो परमेश्वर को ढूंढता रहा, परमेश्वर ने उसे बहुत आशीष दी, उसे क्या किया, फलवंत किया। इसलिए पहला पॉइंट परमेश्वर आपको ये कहता है, मैं ज्यादा समय नहीं लूंगी, टेंशन मत लेना, किसी को नींद नहीं आएगी। तो इस साल के आरंभ में परमेश्वर आपको कहता है प्रभु को ढूंढो, आणि या वर्षाच्या मिल जाएगा और आपको बहुत आशीष देगा। आणि या वर्षाच्या प्रारंभी देव तुम्हाला सांगत आहे, तुम्ही देवाचा शोध करा, देव तुम्हाला सापडेल। प्रभु को ढूंढो, तुम्ही देवाला शोधा। प्रभु को ढूंढना मतलब क्या, देवाला शोधणं म्हणजे काय, प्रभु को क्या अच्छा लगे, देवाला काय आवडतं, प्रभु मुझे कैसे मिल सकता, आणि देव मला कसा भेटू कोई भी शकतो। काम करने के समय पर पूछना, प्रभु इससे तो खुश है क्या, आणि कोणतंही काम करायच्या वेळेला तुम्ही देवाला विचारा, देवा तू याच्याद्वारे प्रसन्न आहे का? आपका जो दाहिना पैर जो है वो प्रभु के लिए खोजने के लिए, प्रभु के लिए आगे करो, तो क्या करेगा, प्रभु अपना पैर आगे करेगा और आपको सक्सेस देगा, यशस्वी बनाएगा। यहाँ तक आप देख सकते हैं कि उसे क्या किया, शत्रुओं के ऊपर युद्ध करने के लिए ताकत दिया, बुद्धि दिया, ज्ञान दिया, यहाँ तक कि वो इतना अमीर हो गया उसने बुरज यानी बहुत सारे गढ़ बनाए। यानी आप सोच सकते हैं कि वो इतना फाइनेंशियली रिच हो गया, शत्रु तक उसको दान लाते थे, भेंट लाते थे, शत्रु तक उसको गिफ्ट देने लगे, यानी शत्रु भी उसके कंट्रोल में हो गए थे। इतना ब्लेसिंग परमेश्वर ने उजिया राजा को दिया। आणि देवाचा शोध करण्यासाठी सर्वात पहिले तुमचा उजवा पाय तुम्ही पुढे करा, मग देव स्वतःचा पाऊल तुमच्यासाठी पुढे करेल आणि देव तुम्हाला काय करेल, आशीर्वादित करेल, तुम्हाला यशस्वी करेल। तुम्ही पाहता की जसं उजिया राजाला देवाने खूप आशीर्वाद दिला, त्याला खूप फलवंत केलं, त्याने खूप सारी बुरुज बनवली आणि इथपर्यंत शत्रू सुद्धा त्याला भेटवस्तू आणत होते। प्रभु यही आपको भी देना चाहता है, आणि देवाला हेच तुम्हाला सुधारायचं आहे। आणि ह्या इस साल के वर्षापासून आरंभ में प्रभु आपको कहना चाहता है कि जैसे उजिया को परमेश्वर ने, जो एक 16 साल का लड़का था लेकिन उसे कहा महान हस्ती बना दिया, आणि उजिया 16 वर्षाचा मुलगा होता, पण देवाने त्याला महान हस्ती बनवलं, त्याला श्रीमंत केलं, उसको आयु तक दिया, त्याला आयुष्य सुद्धा देवाने दिलं। अच्छा राज, उसका जो कारकिर्दी था वो बहुत अच्छा था, आणि त्याची कारकिर्दी जी होती ती खूप शत्रु उसके गुलाम थे, शत्रू त्याचे गुलाम उसके होते, अंडर थे, त्याच्या अधीनतेत होते, इतना सामर्थ्य वो आणि इतकं सामर्थ्यवान तो झाला होता। तो प्रभु चाहता है आपको भी वही करना। आणि देवाला पण तुम्हाला हेच बनवायचं आहे। प्रभु आपको
महान करना चाहता है, आणि देवाला तुम्हाला महान करायचं आपका आहे. नाम फैलाना चाहता है, तुमचं नाव त्याला पसरवायचं लेकिन आहे. आपको क्या करना है? प्रभु को ढूंढना है. पण तुम्हाला काय करायचंय? देवाचा शोध करायचा प्रभु आहे. को ढूंढना मतलब कैसे? देवाचा शोध करणं म्हणजे काय? प्रार्थना का समय प्रार्थना को देना, प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना देणं, बाइबल रीडिंग करना, बायबल वाचन करणं, संडे जो शपथ दिन है शपथ दिन पालन करना, आणि 100 दिवस पालन करणं, उपवास करना, उपवास करणं, प्रभु को क्या अच्छा लगता है वही करना. देवाला काय आवडतं तेच करणं. इसका मतलब आप प्रभु को ढूंढ रहे हैं. याचा अर्थ तुम्ही देवाचा शोध करत आहात. ये पहला पॉइंट. आणि हा पहिला मुद्दा. दूसरा पॉइंट, वो अमीर होने के कारण वो फूल उठा. आणि दुसरा मुद्दा, तो श्रीमंत झाल्यामुळे तो गर्विष्ठ झाला. 16वं वचन वाचूया. तो समर्थ झाला तेव्हा वो सामर्थ्य हो गया. मतलब परमेश्वर आपको भी आगे बहुत अमीर करेगा, सामर्थ्य करेगा, रिच करेगा. आगे इस साल में आप जैसे जैसे बढ़ोगे हाथ में बहुत धन आएगा. शायद आपके जमीन का काम हो गया, आपके हाथ में बहुत लाखों लाखों रुपए आ गए, या कोई भी अन्य बात है, या हाथों के कामों को प्रभु सफल करेगा. आप प्रभु को ढूंढ रहे हो ना, प्रभु के पीछे चल रहे हो, प्रभु आपको बहुत ब्लेसिंग देगा. लेकिन ये ब्लेसिंग आने के बाद जैसे उजिया क्या हो गया? तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन हाँ, वो फूल उठा, उसके अंदर अहंकार आ गया, तो बिघडला. वो बिगड़ गया. तो दूसरा पैर है अहंकार के लिए नहीं बढ़ाना. आणि दुसरं पाऊल तुमचं अहंकारासाठी पुढे करू इस नका. साल आपको अहंकार करने को मना है. आणि ह्या वर्षी तुम्हाला अहंकार करायला देवाने मना केलेला आहे. प्रभु ने चाहा आप प्रभु को ढूंढे, देवाची अहंकारी इच्छा देवाचा शोध करावा आणि अहंकारी बनून जाईल. आप प्रभु को ढूंढो, तुम्ही देवाला शोधा, प्रभु तुम्हें मिल जाए. देव तुम्हाला सापडेल. लेकिन अहंकार करने को मना किया. पण अहंकार करायला देवाने मना. अहंकार से बचे रहो. आणि अहंकारापासून तुम्ही वाचू अभी नका. इसको अहंकार किस बात का? आणि याला कोणत्या गोष्टीवरती अहंकार होता? इसे ये अभी इसके सामने देखो, हम जैसे पढ़ा 8 वचन. अमोनी लोक उजियाला कर देत असत. हाँ, अम्मोनी यानी शत्रु उसके सामने झुके. त्याची कीर्ती मिस्र देशाच्या सीमेपर्यंत जाऊन मिस्र पोहोचली. उसके सामने झुकता था, उसे आगे नमन होता था. इसलिए उसको किसके सामने झुकना पड़ता था? आणि त्याला कोणाच्या समोर झुकायला लागायचं? याजक के सामने. याजकाच्या समोर. धूप चढ़ाने के लिए वो अंदर अति पवित्र स्थान में नहीं जा सकता. आणि धूप जाळण्यासाठी अति पवित्र स्थानातून नाही जाऊ शकत. भेंट चढ़ाने के लिए वो अपने खुद के हाथ से नहीं दे सकता. आणि भेट अर्पण जर त्याला करायचं तर स्वतःच्या हाताने तो ते भेट अर्पण नाही ये करू शकत. सिर्फ हारून के वंश, आणि हा फक्त अहरोनाच्या वंशाला, या लेवियों को, लेवियांना, उन्हें अधिकार है. त्यांनाच फक्त अधिकार आहे. जिनको प्रभु ने अभिषेक कर कर चुना है वही लोग कर सकते हैं. आणि ज्याला देवाने अभिषेक करून निवडलेला आहे तीच लोक हे काम करू वही शकतात. लोगों को अथॉरिटी है. आणि त्याच लोकांना तो अधिकार आहे. तो इसके सामने सब झुकते हैं. आणि ह्याच्यासमोर सर्वजण झुकतात. और ये किसके सामने झुकता पण है? हा कोणाच्या समोर झुकतोय? याजक के सामने. याजकाच्या समोर. अजर्या उस समय का याजक था. आणि अजर्या त्या वेळेचा याजक होता. मुझे धूप चढ़ाना है, मैं धूप लाया. आणि मला धूप चढवायचं आहे, मी धूप आणलेला आहे. फिर उसे घुटने पे आना पड़ता था. त्याला गुडघ्यावर यायला लागायचं. घुटने पे आकर गुडघ्यांवरती येऊन याजक उसके ऊपर उसके लिए होम बलि मेल बलि चढ़ाता था. मग याजक त्याच्यासाठी होमार्पण आणि मेलबली चढवायचा. जहाँ अहंकार आता है वहाँ मैंपन आता है. आणि जिथे अहंकार येतो तिथे मी पण आहे. जहाँ मैंपन होता है वहाँ झुकना. सी आय मतलब मैं. आय म्हणजे मी. मैं आय म्हणजे मी. तो उसे झुकना. आणि त्याला झुकणं सी यानी सी. क्राइस्ट म्हणजे ख्रिस्त. तो जहाँ सी होते हम झुकते हैं वहाँ सब कुछ होता है. आणि जिथे आपण सी होतो, जिथे ख्रिस्तासारखं आपण बनतो, तिथे सगळं काही व्यवस्थित जहाँ होतं. मैंपन आ जाता है वहाँ झुकना. अरे मैं राजा हूँ, सब मेरे सामने झुकते हैं, मैं इतना महान हस्ती हूँ और मैं एक याजक के सामने झुकना कैसे हो सकता है? आणि मी एक राजा आहे आणि मी एक राजा असून याजकांसमोर झुकणं कसं काय होऊ शकतं? मैं क्यों नहीं धूप चढ़ा सकता? आणि मी का नाही धूप जाळू शकत? मैं धूप जलाने जाऊंगा. आणि मी धूप जाळायला जाईल. और वो अति पवित्र स्थान में गया. आणि तो अति पवित्र स्थानात गेला. अहंकार जब आता है मनुष्य गलत काम करता है. आणि जेव्हा माणसामध्ये गर्विष्ठपणा येतो त्यावेळेस तो चुकीचं काम करतो. अहंकार जब आता है तो सामने वाले को तुच्छ देखना और सामने वाला का जो अधिकार है उसे नकारा जाता है. आणि ज्याच्यामध्ये गर्विष्ठपणा येतो तो समोरच्या व्यक्तीला तुच्छ जाणतो आणि त्याच्या अधिकाराला सुद्धा तुच्छ जाणतो. उसके अधिकार के नीचे अंडर आना उसे अच्छा नहीं आणि है. त्याच्या अधिकाराच्या खाली येणं त्याला आवडत नाही. यही काम उजिया से हुआ. आणि हेच काम उजिया करणं झालं. वो जब ही अजरिया और 80 याजक उसके सामने गए नहीं वो राजा से. आणि अजर्या आणि 80 याजक जेव्हा त्याच्या सामोरे गेले तेव्हा ते घाबरले नाही. त्यांनी त्याचा विरोध उजिया केला. राजा तू ये जो कर रहा है गलत है. आणि हे उजिया राजा तू जे काही करतोय चुकीचं आहे. ये काम
हे हमारा है, आमचा आहे तुम नहीं कर सकते, आणि तो हे नाही करू शकत. तो उसे गुस्सा है, तेव्हा त्याला राग आला, गलत किया, त्याने इस चुकीचं बात का केलं दुख नहीं था, आणि याचं दुःख त्याला उसे नव्हतं. ये बुरा लगा कि ये होते कौन है जो मुझे अड़ाने वाले. पण त्याला हे वाईट वाटलं की हे होतात पण मला अडवणारे. हाँ, इतनी हिम्मत इनकी, आणि यांची एवढी मजाल, आणि यांची मुझे मजाल. रोके. आणि त्यांनी मला अडवावं. वो कुछ बुरा करने से पहले परमेश्वर ने बुरा किया, कोड़ी बन गया. आणि तो काही वाईट करायच्या अगोदरच देवाने त्याचं वाईट केलं, त्याला कोडी केलं. जब अजरिया ने और रसी याजकों ने देखा कि वो कोड़ी हो गया है, उसे भी महसूस हुआ मैं कोड़ी हो गया. वो लोग, उन्होंने नहीं बोला कोड़ी कोड़ी, ऐसा नहीं बोला, उसको खुद को महसूस हो गया मेरे शरीर में कोड़ फैल गया है. आणि जेव्हा अजरी आणि यांची याजकांना माहीत पडलं की तो कोडी झालेला आहे आणि इथपर्यंत त्याला स्वतःला त्याची जाणीव झाली की त्याला कोडी झालेला तो आहे. उसे बाहर निकालने के लिए जो याजक आगे बढ़े थे वो खुद भी बाहर, जो बाहर नहीं जाना चाहता था, लेकिन परमेश्वर की शिक्षा आने के बाद खुद ही बाहर गया, सिर झुकाकर. जो ये जो है याजक कोड़ियों को कैसा बोला था, सिर ढककर अशुद्ध 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 करके वो खुद ही बाहर निकल गया. आणि तो कोडी झालेला होता म्हणून त्यांनी स्वतःचं तोंड झाकलं आणि अशुद्ध अशुद्ध करून तो स्वतःहूनच बाहेर. जिंदगी भर आयुष्यभर में नहीं जा पाया. तो आयुष्यभर देवाच्या मंदिरात जाऊ नाही शकला. राजा के स्थान से उतारा गया, राजाच्या स्थानावर त्याला काढून उसकी टाकलं. जगह पर उसका बेटा न्याय त्याच्या करेगा. स्थानावर त्याचा मुलगा न्याय करू उसका लागला. नाम है योताम. त्याचं नाव आहे योथाम. हम योताम के बारे में अगले संडे को देखेंगे. आणि योथामाबद्दल आपण पुढच्या उसने भी रविवारी बड़ी गलती वही की जो तीसरी गलती हमें नहीं करनी है. आणि त्यांनी सुद्धा तीच मोठी चूक केलेली आहे जी तिसरी चूक जी आपल्याला नाही करायची. इसलिए पहला पॉइंट परमेश्वर हमें कहता है, पहिला मुद्दा देव तुम्हाला सांगतो, परमेश्वर को ढूंढो देवाचा शोध करा इस साल में. या वर्षामध्ये अपना पैर प्रभु को ढूंढने के लिए आणि आगे बढ़ो. तुमचे पाय देवाला शोधण्यासाठी पुढे करा. परमेश्वर का विरोध करने के लिए, बलवा करने के लिए अपने पैर को आगे नहीं करना, नहीं तो परमेश्वर की शिक्षा आएगी. जैसे उजिया घमंडी हुआ और परमेश्वर की शिक्षा आई. आणि देवाचा विरोध करण्यासाठी, त्याच्याबरोबर विद्रोह करण्यासाठी स्वतःचे पाऊल तुम्ही पुढे करू नका, नाही तर जसं उज्जयावरती देवाचा क्रोध आला तसंच तुमच्यावरती सुद्धा देवाचा क्रोध आला. परमेश्वर ने जिन्हें चुना है, जो काम जिसको करने के लिए परमिशन दिया है, अभिषेक किया है, वही लोग कर सकते हैं. आणि देवाने ज्याला निवडलेला आहे, देवाने ज्याला अभिषेक केलेला आहे सेवा करण्यासाठी, तोच व्यक्ती देवाची सेवा करू आप शकतो. याजक हो, तुम्ही याजक आहात, आप सब स्तुति कर सकते, तुम्ही सर्वजण स्तुती करू भक्ति कर शकता, सकते, तुम्ही भक्ती करू प्रार्थना शकता, कर सकते, प्रार्थना करू शकता, आप धूप चढ़ा सकते, तुम्ही धूप जाळू शकता, आप सब कुछ कर सकते, तुम्ही सर्व काही करू लेकिन शकता. वही खड़े रहकर पण तिकडेच उभे राहून, जहाँ लिमिटेशन है, जिथे तुमची मर्यादा आहे, जिसको प्रभु ने अधिकार दिया है यहाँ आने का, आणि ज्याला वही यहाँ देवा- आएगा, वही लीड करेगा, वही कीबोर्ड बजाएगा, वही आपको लीड करेगा, वही वो गीत लेगा. जो आप बोलोगे नहीं मुझे यही गाना गाना है, नहीं, जो गीत जिसको क्वायर लीड करने के लिए दिया गया है वही एक गीत गाएगा. सोचो मैंने अगर सोचा उसको बोल दिया अगले संडे का तो क्वायर लीड कर, और जो गाना देगी मुझे उसी के अनुसार कीबोर्ड में गाने बजाने हैं, क्योंकि उसको उस समय लीड करने के लिए दिया. उस समय मेघा नहीं उसको बोल सकती कि मैं तेरे से बड़ी बहन हूँ, मैं गाऊंगी, नहीं बोल सकती. तो जिसको जिस समय अधिकार दिया गया रहता है उन अधिकारों के अंडर रहना ये हमारा कर्तव्य है. तो दूसरा पॉइंट परमेश्वर हमें सिखाता है, हम फूले नहीं, हम अहंकारी बने नहीं. अभी आगे आने वाले दिनों में, आज के ये दिन से सचमुच यही हमारा गए का वचन था, लेकिन आज हम देख रहे तो प्रभु के वचन के अनुसार इस साल में परमेश्वर आपको सिखा रहा है कि आने वाले इस साल से, इस दिन से आप बहुत ब्लेसिंग पाने वाले. आणि देव तुम्हाला सांगत आहे की या वर्षामध्ये देव तुम्हाला खूप आशीर्वाद देणार आहे. लेकिन आप फुल नहीं जाना. पण तुम्ही घमंडी किंवा जब हमारे फुल पास जाऊ सब नका. आ जाता है, कारण ज्यावेळेस आपल्याकडे सगळं सबसे काही पहला येतं, अहंकार आता. सर्वात पहिले आपल्याला जब अहंकार पैसे येतो. बढ़ जाते हैं, जेव्हा धन वाढतं, घर बड़ा होने घर लगेगा, मोठं होऊ हम लागतं, अहंकार आने लगेगा. सर्वात पहिला अहंकार तो येतो. इसलिए प्रभु आज इस साल में पहले ही चेतावनी देता है, अहंकार नहीं करना. जब आप सामर्थ्य होगे प्रभु आपको बड़ा करेगा, आपका खुद का घर हो जाएगा, जो भी भाड़े के घर पे आपका ये साल में भाड़े का घर हो जाएगा, या फिर जो घर बनाने के लिए है उनका खुद का घर बन जाएगा. तो प्रभु आपको कहता है जब आप अपना घर देखोगे, आलीशान घर, तो मत बोलना हाँ है क्या कोई है, किसी का घर है, कैसी हमने है किसी का घर, ऐसा भूलना मत. अहंकार नहीं करना, सारी महिमा प्रभु को देना. नहीं तो जैसे उजिया को कोड़ी बनाया वैसे आपको भी शिक्षा मिलेगी. आणि ज्यावेळेस चेतावनी भी साथ में दी. आणि ज्यावेळेस तुमचं घर चांगलं होईल, सगळं काही चांगलं होईल, त्यावेळेस तुम्ही अहंकार करू नका, तुम्ही नम्र राहा. जर तुम्ही अहंकार केला तर जसं उजेडावरती देवाचा क्रोध आला आणि तो कोडी झाला, तसंच देवाची शिक्षा तुमच्यावरती येईल. चाहिए पाहिजे तो का ये तुम्हाला? साल में परमेश्वर आपको कहता है मैं तुझे ब्लेस करूंगा, जो मुझे ढूंढेगा उसे मैं ब्लेस करूंगा. आणि ह्या वर्षी देव तुम्हाला म्हणत आहे की जो कोणी देवाचा शोध करेल देव त्याला आशीर्वादित करेल.
फर्क इतना है, अहंकार नहीं का। फरक इतका आहे अहंकार करू नका. इसके अहंकार ने उसको परमेश्वर से दूर कर दिया। आणि त्याच्या अहंकाराने त्याला देवापासून लांब केलं. आप मत दूर होना। आणि तुम्ही देवापासून लांब होऊ आपको नका. मालूम है, जिस राजाओं के कब्र में राजाओं को मूठमती यानी मिट्टी दी जाती उसे नहीं मिली. आणि राजांच्या स्मशानभूमीमध्ये ज्याला मूठमती दिली जाते तिथे त्याला मूठमती नाही देण्यात अलग आली. स्थान पे राजाओं के थोड़े से हट कर दिया, क्यों कोड़ी था ना, आणि तो कोडी होता म्हणून त्याला वेगळ्या ठिकाणी मूठमती दिली गेली. समझ में आया? समजलं? तो इसलिए याद रखो, आणि म्हणून लक्षात ठेवा. प्रभु आपसे ये कहता है, जो प्रबंध आपके ऊपर रखे उनके अधीन रहो. आणि जे प्रबंध तुमच्यावरती ठेवलेले आहे त्यांच्या अधीनतेत राहा. अभी आप बोले आपके पास बहुत पैसा आ गया, बहुत अमीर हो गए, तो भी जो प्रबंधक आपके ऊपर रखे हैं आपको उनके अंडर नहीं. आणि भले तुमच्याजवळ खूप पैसे आले, तुमच्याकडे खूप ऐश्वर्य आले, तरी सुद्धा तुमच्यावरती जे प्रबंधक ठेवलेले आहे त्याच्या अधीनतेत राहा. यही प्रभु आज के वचन से. आणि हेच देव आजच्या वचनाद्वारे तुम्हाला सांगत आहे. कळालं? समजले पहिला आहे? point? पहिला पॉइंट, हाँ प्रभु को ढूंढो. देवाचा शोध ढूंढने करा. से क्या होगा? शोध केल्याने काय होईल? बहुत आशीष पाओ. खूप आशीर्वाद होईल. उजिया राजा के समान ऊंचे पद पर. तुझ्या राजासारखं उंचावर राहा. तीसरा, फूल नहीं आना, घमंड नहीं करना. घमंड करू नका. नहीं तो क्या होगा? आता काय होईल? शिक्षा येईल. हालेलुया. हालेलुया. ये दो बातें आपको याद रखना. आणि या दोन गोष्टी तुम्हाला आठवण ढूंढो, ठेवायच्या. आशीष पाओगे. शोधा म्हणजे आशीर्वाद फूलोगे भेटेल. तो घमंड, फुगाल तो शिक्षा. तर शिक्षा भेटेल. दो पॉइंट मालूम पड़ा? दोन मुद्दे समजलं? हालेलुया. हालेलुया. स्वीकार करेंगे. स्वीकार करूया. इंसान के आशीष. वर्षाचा आशीर्वाद ढूंढोगे ना? देवाचा शोध कराल ना? आओ प्रार्थना. हे आपण प्रार्थना करूया. हम लोग आंखों को बंद करेंगे. आपण सर्वजण डोळे बंद करू. आपण प्रार्थना करू. ओ धन्यवाद 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 करुणा में प्रेमी पिता, इस साल के आरंभ में प्रभु तूने जैसे कहा है मेरे जीवन देने वाले पवित्र पिता कि तू आज इन्हें कह रहा है कि मुझे ढूंढ, मैं तुझे मिल जाऊंगा. तो प्रभु यीशु तू इन्हें बहुत आशीषों से भरने वाला है. इस साल से इन्हें सामर्थ्य करने वाला है, इन्हें रिच करने वाला है. इनको अपने घरों में प्रभु खुद के जैसे उजिया ने बहुत कुछ बनाया, यहाँ तक कि शत्रु भी उसके वश में था. तो ये साल इनके सारे शत्रु इनके कंट्रोल में, इनके अंडर, यहाँ तक कि इनके शत्रु इनके लिए भेंट लाएंगे. ऐसा तू करने वाला है. लेकिन तभी होगा जब ये तुझे ढूंढेगा, तेरे पास अपनी आंखें लगाएंगे और तेरा सहारा लेंगे. तो प्रभु तू जब बहुत कुछ देगा तो ये कभी फूल नहीं उठे, कभी अहंकारी नहीं बने. ये तो जैसे जो परमेश्वर ने उजिया को इतना कुछ दिया, वापस उसमें से वो पीछे हो गया और कोड़ी बन गया, अशुद्ध रहा, एक कमरे में हमेशा के लिए बंद रहा. प्रभु मेरे पिता ये अलग हो जाए या तुझसे नाराज, तुझे नाराज कर कर, अहंकार कर कर तुझसे बहुत अलग हो जाए या दूर हो जाए, ऐसी परिस्थिति बनाने लगे. कि सुधी लेना, कभी अहंकारी होने नहीं देना. इस साल में तू इन्हें कभी अहंकार बनने नहीं देना. नम्र दीन होकर तेरी भक्ति करने के लिए सहायता करना. इनकी सुधी लेना, इनकी रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इन सबके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति देना. प्रभु इन सबको तेरे हाथों में देते, तो इनकी ढाल, इनका कवच है, रक्षा करना. धन्यवाद देते. शबाद इनकी सारी आशीष है. ये वचन इन्हें याद